या ठिकाणी अभय भाईंना देखील या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जवळपास 5.5 कोटीला मला या ठिकाणी खरेदी केलं. त्याच्यामुळं एक चांगला प्रकारचा आनंद आहे. आणि मला थोडं कभी खुशी कभी गम आम्ही फायनल हारलो त्याचं आम्हाला थोडं वाईटही वाटतं, कारण माझ्यासारखं ओपनिंग मॅच म्हणून 4थ्या नंबरला गेला. त्याच्यामुळे ते पण जरा कुठेतरी आमच्या कॅप्टनचं या ठिकाणी थोडं निर्णय काही चुकले. त्याच्यामुळे त्यांनी पण देखील निर्णय चुकले आम्हाला या ठिकाणी आपण संधी उपलब्ध करून दिली. इतक्या सुंदर मॅचेस यापूर्वी कधी झाल्या नाही किंवा 2 दिवस झाले साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना एवढं उत्साहाचं वातावरण नव्हतं, तेवढं ह्या वर्षी आम्हाला बघायला मिळालं. आपण स्वतः प्रशांत आणि वैभव या टीमना साहिल या टीमना जो पुढाकार घेतला आणि सगळं घडून आणली. आणि एकच चूक झाली आमची, फायनल टाईम मारली असती. मी कॅप्टन असते, मला सुद्धा बॉलिंग द्याय नाही लोक, पण माझं म्हणणं होतं तर लेफ्ट लेगवर जर बॉलिंग केली असती कदाचित हे बिग हिट्स मारले फायनल प्राइज मिळालं. अशी कैलास बापूंची टीम, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की IPL ते जिंकले पण वर्ल्ड कप आम्ही घेऊ एवढं. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळापासून मी जरा थोडंसं लांब होतो. गेले 7-8 वर्षापासून बॅट पण हातात घेतलेली नव्हती, पण आज ज्या पद्धतीनं मला स्वतःला खेळायला जो आनंद मिळाला प्रॅक्टिस होती. आता भाईची टीममध्ये भाईने काय केलं, संपूर्ण गावाला एक सिलेक्शन करून घेतलं, प्रत्येक जणांचं एक म्हणून घेतलं. आम्ही ध्येय धरलं का आपल्याला जिंकायचं म्हणून. हे आमचं गबाळ आम्हाला माहिती आहे कसं आहे काम केलं. बहिणी काय केलं, सगळ्या परिसरातून एक माणूस विचारला आणि तो माणूस कामाचा होता की नाही आता त्यांना कळण काय. सगळे गावातले आपण सगळे राजकीय लोक कधी एकत्र येत नाही, पण आज तुमच्यासारख्या मान्यवरांनी याचं आयोजन केलं, त्याचा खूप आनंद झाला. आणि या सिटी शहरामध्ये आज पहिल्याच वेळेस हे संपूर्ण असा क्रिकेटचं राजकीय संग्राम पाहायला भेटला, त्याचा मनापासून आनंद. कैलास बापू चला कैलास बापूंसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. शिवनगरीचे प्रथम नगराध्यक्ष आहेत जे स्वतः आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. अनुभव गोंदकर आणि सचिन बोगोते पाटील यांनी कळवलंय बापूंच्या प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं बक्षीस. आमच्या रविदात्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस षटकारासाठी. षटकार मारल्याबरोबर बक्षीस जमा करायचं, नंतर मॅच तिथेच थांबवली जाईल. बापरे, अजून एक चिन्ह डॉट आलाय. क्रिकेटच्या मैदानावरती जरी थोडंसं अपयश असेल पण राजकीय स्तरावरती खूप मोठं नाव आहे. अनुभव गोंदकर आणि सचिन बोगोते पाटील यांनी कळवलंय बापूंच्या प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं बक्षीस. बॉलिंग है
फायनल निघालो तर त्याच्याबरोबर चिठ्ठी कोणाची निघतो तर डायरेक्ट फायनल. थोडस शूटिंग मध्ये येऊ द्या. पहिली एक चिठ्ठी उचलायची आणि नंतर एक चिठ्ठी उचलायची. ओके एक चिठ्ठी दे, एक उचल. हा आता तसं जाऊ दे खाली. रविता त्या अबे भैया थांबा. अजून काय पाहिजे? मॅच कोणची लागतीये की अबे भैयाची टीम फायनलला जाते ते चिठ्ठीत काय बघू. फायनलचं नाव निघालं ऐका. कैलास बापू रविता यांचं काय यांच्यामध्ये मॅच आता कैलास बापू आणि रविता यांच्यामध्ये मॅच. ओके छापा काटा. ओके हेड कॉल हेडच आणि हेड सांगतो हेड बाठे बाठे बाठे. नितीन दादा दिवर अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्क स्कोर आहे 15 रन. 6 होते आपण 4 आहे पण ते नाही घेणार. एक ओव्हर मारले. हो समीरा आम्ही शुभेच्छा दिल्या. आम्ही तुमच्या आनंदात भागी भूषण फोटो घे. अजून कोण कोण येईल? आता कोणीच नाही राहिलं. आज नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बरेच काही सिटीमध्ये भरगतचा कार्यक्रम होते. त्यामध्ये हा एक राजकीय क्रिकेटचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये भाईची टीम होती, आमची एक टीम होती, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर आबा ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांची एक टीम होती, गोपीनाथ गोंदकरांची होती, प्रतापराव जगतापांची एक टीम होती, त्याचबरोबर रवी तात्यांची टीम होती. सगळे गावातले आपण सगळे राजकीय लोक कधी एकत्र येत नाही, पण आज तुमच्यासारख्या मान्यवरांनी याचं आयोजन केलं, त्याचा खूप आनंद झाला. आणि ह्या सिटी शहरामध्ये आज पहिल्याच वेळेस हे संपूर्ण असा क्रिकेटचं राजकीय संग्राम पाहायला भेटला, त्याचा मनापासून आनंद झालेला आहे. भैया असेल, मी असेल, गावातले सगळेच मान्यवर आम्ही सगळे एकमेकाच्या विचाराने चालत असतो. आणि कोणाच्या टीममध्ये कोण होतं, कोणाच्या टीममध्ये कोण होतं हे नव्हतं. हा खेळ आहे, हा क्रिकेटचा खेळ आहे, चालूच राहतं. याला हार जीत म्हणण्यापेक्षा मागं पुढं होतच राहतो. पण भविष्यकाळामध्ये उद्या हा राजकीय खेळ सोडून आपल्या गावाच्या विकासाबरोबर राहायचं, एवढंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आमची जी टीम होती ती खरोखरच मेहनतीने खेळली, चांगलं खेळली, त्यावर त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो. त्याच्यात बरेच आमचे चिरंजीव होते, धनराज कोते, त्याच्यानंतर नितीन दिवरजी होते, अरुणजी कोते होते, हरिचंद्र कोते होते, नाना शेजो होते, बनसोडे होते, सचिन गायकवाड होते, समीर शेख होते, तुषार शेजवळ, ही सगळी टीम होती. या लोकांनी चांगली मेहनत केली आणि मुळात त्यांची प्रॅक्टिस होती. आता भाईची टीममध्ये भाईने काय केलं, संपूर्ण गावाला एक सिलेक्शन करून घेतलं, प्रत्येक जणांचं एक मानून घेतलं. आम्ही ध्येय धरलं का आपल्याला जिंकायचं म्हणून. हे आमचं गबाळ आम्हाला माहिती आहे कसं आहे. हे टीममध्ये त्यांना रोज प्रॅक्टिस नाही, जे प्रॅक्टिस आणि गावात लोक होते त्यांनाच खेळाचं महत्त्व आहे. आम्ही ते पण घेतले आणि आम्ही दुहेरी काम केलं. बाईंनी काय केलं, सगळ्या परिसरातून एक माणूस उचलला आणि तो माणूस कामाचा होता की नाही आता त्यांना कळलं काय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळापासून मी जरा थोडंसं लांब होतो. गेले 7-8 वर्षापासून बॅट पण हातात घेतलेली नव्हती. पण आज ज्या पद्धतीनं मला स्वतःला खेळायला जो आनंद मिळाला, रनिंग बिटवीन द विकेट्स केलं मी, किंवा मी बॅटिंग केली असेल किंवा बॉलिंग केली असेल, तर हा जो हे जे काय प्रोत्साहन मिळालं किंवा ही जे काय ताकद मिळाली, केवळ नामदार साहेबांचा वाढदिवस आहे, त्यासाठी सर्व राजकीय लोक या ठिकाणी खेळत आहे आणि म्हणून ती ताकद मला मिळाली आणि त्याच्यामुळे मला खेळता आलं. आता
ज्यांना फायनल प्राइज मिळालं अशी कैलास बापूंची टीम, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की IPL ते जिंकले पण वर्ल्ड कप आम्ही घेऊ एवढं. आणि एकच चूक झाली आमची, फायनल आम्ही मारली असती, मी कॅप्टन असते, मला सुद्धा बॉलिंग द्याय नाही लोक, पण माझं म्हणणं होतं तर लेफ्ट लेगवर जर बॉलिंग केली असती कदाचित हे बिग हिट्स मारले 6-4 ते कदाचित सिंगल रन किंवा 0 रनवर आले असते, असं माझं एक थोडंसं म्हणजे एक्झामिन केलं मी, आणि ते झालं असतं तर कदाचित मॅच आम्ही जिंकलो असतो. पण हरकत नाही, खेळ आहे, खेळात या असल्या गोष्टी होत असतात. आमचे निलेश दादा जरा जास्त नाराज झाले, कारण तो जो कॉन्फिडन्स लेवल होता दादाला की मॅच जिंकूच आपण, पण कसं होतं की अनेक प्लेयर ह्या ठिकाणी खेळत असतात, 10 प्लेयर होते, प्रत्येकाला वाटत होतं मला व्यवस्थित बॉल टाकता येईल किंवा मला व्यवस्थित बॅटिंग करता येईल, आणि त्याच्यात आम्ही थोड्या रन्सने हरलो. पण ही काय आमची हार नाही, तर ही नामदार राधाकिशोर विखे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त जरी बापूजी जिंकले असतील फायनल, तरी आम्ही सगळं त्या बापूंच्या टीमबरोबर आम्ही आनंद उत्सव साजरा करणार आहोत, याच्याबद्दल काही शंका नाही. आणि आम्हाला या ठिकाणी आपण संधी उपलब्ध करून दिली. इतक्या सुंदर मॅचेस यापूर्वी कधी झाल्या नाही, किंवा 2 दिवस झाले साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना एवढं उत्साहाचं वातावरण नव्हतं, तेवढं ह्या वर्षी आम्हाला बघायला मिळालं. आणि विशेषतः आपण स्वतः प्रशांत आणि वैभव या टीमना, साहिल या टीमना जो पुढाकार घेतला आणि सगळं घडून आणलं, आणि आमचे मनोजजी तर होतेच त्या ठिकाणी, पण लाईट गेल्यामुळे त्यांचे पैसे कट केले पाहिजे आपण. हरकत नाही. आमचा सर्वांचे कुटुंब प्रमुख आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ आज या ठिकाणी आपण राजकीय जे लोक आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आपण क्रिकेटचं आयोजन केलं. खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचा खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या गेल्या. खरं तर एक ट्रेस असतो, एक तणाव असतो, या तणावातून कुठेतरी आज या ठिकाणी मुक्तता पाहायला मिळाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय आखाडा म्हटला तर एकमेकावर ताशेरे उडले जातात, एकमेकावर टीका टिप्पणी केली जाते, परंतु या माध्यमातून अनेकांच्या मनातील मळ देखील निघून गेला, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय आमचे अहिल्यानगरीचे खासदार सन्माननीय सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी स्वतः हजेरी लावली. त्यांनी देखील 2-3 मॅच पाहून या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. खरं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी खेळीमेळीचं झालं. आणि आम्हाला एक थोडं कभी खुशी कभी गम, आम्ही फायनल हारलो त्याचं आम्हाला थोडं वाईटही वाटतं, कारण माझ्यासारखं ओपनिंग मॅच चौथ्या नंबरला गेला, त्याच्यामुळे ते पण जरा कुठेतरी आमच्या कॅप्टनचं या ठिकाणी थोडं निर्णय काही चुकले, त्याच्यामुळे त्यांनी पण देखील हे निर्णय चुकले, त्यांनी आता किमान येणाऱ्या पुढच्या सामन्यांमध्ये या चुका सुधाराव्यात असं मी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर जे समालोचन करणारे आदरणीय मनोज बेलेकर या ठिकाणी आलेत आणि त्यांनी देखील आपल्या सर्वांचं या ठिकाणी खेळाचं कौतुक केलं. त्याच्यामुळे मला खरंच छान वाटलं आणि मी खरं या ठिकाणी अभय भाईंना देखील या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जवळपास 5.5 कोटीला मला या ठिकाणी खरेदी केलं. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचा आनंद आहे आणि मला थोडं कर्जाचा डोंगर आहे, थोड्या खाली येईल, त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभय भाईंना एक आभार व्यक्त करतो. तर सद्गुरू साईबाबांची भूमी आहे आणि ज्या सद्गुरू साईबाबांनी जाती पातीला या ठिकाणी थारा दिला नाही, त्याच अनुषंगानं आमच्या शिर्डीतले सर्वच लोक म्हणजे जे आमचे वरिष्ठ सगळे नेते आहेत, मग त्यात कैलास बापू असतील, अभय भैया असतील, त्याचबरोबर ज्ञानेश्वर आबा, विजय जगताप, बाळासाहेब लोटे, या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी खेळायचं व्यासपीठ केलं. आपण बघितलं एक प्रताप जगताप यांच्या संघामध्ये सर्व प्रकारचे लोक होते, बाळासाहेब लोटे असतील, ज्ञानेश्वर आबा असतील, त्याचे आप्पासाहेब तुकाराम असतील, त्यांचं एवढं मोठं वजन असताना देखील या ठिकाणी देखील त्यांनी आपलं वजन वापरलं आणि चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं वातावरण आज या सर्व तरुण खेळाडूंना, युवकांना पाहायला मिळालं. कारण आमची एनर्जी किती आहे, आज आम्ही आता 50 शिकले आहोत, मग या युवकांनी देखील त्यांची बरोबरी साधली तर निश्चितच आपण बघितलं तर आमची देखील एनर्जी त्याच लेवलची आहे असं मला वाटतं. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी व 11वी 12वीच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. 100% निकालाची परंपरा असलेली संस्था, नवीन भव्य इमारत, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिश वर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण,
सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील, मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुऱ्हे मॅडम. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत, बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.